ज्या घरी 150 रुपये पर डे साठी आई मजुराला जायची, आज ती आई किती आनंदाने सांगत असेल की माझा मुलगा आज गव्हर्नमेंट जॉबवर लागला. यांचे वडील एक पीठ गिरणी चालवतात. म्हणजे सगळ्यात छोटा मुलगा आहे मी घरचा. अच्छा, ओके. दोन दिदी आहे, ते मोठे आहेत. महाराष्ट्रामध्ये 14 वॅकन्सीज होत्या. अच्छा, ओके. त्यातून माझं सिलेक्शन झालं. नंतर तो भरून दिला मी फॉर्म. 600 रुपये काहीतरी फी होती, तर माझ्याकडे 400 रुपये होते, त्याने 200 एक्स्ट्राची दिली. अरे बापरे. 40,000 सॅलरी. अरे बापरे. आणि एक फ्लॅट देणार आहे त्यांनी नाबार्डमध्ये. आजची गोष्ट साहिल सरांची आहे, जे एक यवतमाळ जिल्ह्यातील एक वाघर टाकी सारख्या खेड्यातले आहेत. यांचे वडील एक पीठ गिरणी चालवतात आणि त्यासाठी जेवढं जे तिथून पैसे कमवतात ते सफिशियंट नसल्यामुळे आई सुद्धा शेतमजुरासाठी जाते आणि तिथून 150-200 रुपये पर दिवसाला कमवून आणून त्यांनी यांना सगळ्यांना शिकवलं आणि मोठं केलं. आज ही गोष्ट यासाठी ऐकण्यासाठी फार गरजेची आहे की अशा स्टुडंटनी, जो मुलगा त्यांनी 10वी केलं 12वी केलं, नागपूरमध्ये आला की मी आता ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशनमध्ये येताच त्यांना एक मोटिवेशन आलं की गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करायला हवं. आणि तिथून त्यांची जी जर्नी झाली, त्या जर्नीमध्ये त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीटच व्हायचं आहे आणि त्यांना आज एक गव्हर्नमेंट जॉबसुद्धा लागून गेला आहे 10th and 12th बेसिसवर. तर ती प्रोसिजर काय होती, त्यांनी कसं या गोष्टीला पुढे सामोरे गेले, आपण आज सगळं त्यांच्यातून ऐकूया. हा व्हिडिओ फार छोटासा शॉर्टचा होईल, पण एक फार मोठी शिकवण देऊन जाईल, जी आपल्या सगळ्यांना फार गरजेची आहे. कारण की मी नेहमी म्हणतो की आपल्याला आपल्या आयुष्यातलेच दुःख फार मोठे वाटतात, तर हे दुःख यासाठी रेकॉर्ड व्हावं लागतं. कारण की इतक्या मोठ्या झुंज पाहायला गेल्यावर तेव्हाच मे बी आपल्याला आपल्या आयुष्यातली गोष्टी या छोट्या वाटतील आणि आपण त्याला सुद्धा पार पाडू शकू. तर वेलकम सर फॉर द पॉडकास्ट. थँक्यू फॉर तुम्ही आल्याबद्दल. सगळ्यात पहिले सर माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचं पूर्ण नावापासून सुरू करावं आणि तुमची छोटीशी जर्नी ब्रीफमध्ये सांगावी. सर, माझं नाव साहिल प्रशांत बुग्गेवार. मी यवतमाळ जिल्ह्यातील वघार टाकळी या गावातून आलो. अच्छा. माझं 8 ते 10चं शिक्षण जे यवतमाळला झालं आहे ते हॉस्टेलला झालं आहे, हॉस्टेलमध्ये राहून झालं आहे. अच्छा. आणि 11th-12th कॉमर्स घेतलं. अच्छा, तू कॉमर्सचा स्टुडंट आहेस? कॉमर्स. ओके. नंतर सर मी नागपूरला आलेलो. फर्स्ट इयर केलं मी BCom मधून, आंबेडकर कॉलेज. नंतर सर असं वाटलं की आता गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करू. ओके. नंतर मी क्लासेससाठी ऑनलाईन बघितले, ऑफलाईन बघितले सगळं. म्हणजे नंतर मग मी कॉल केला मित्राला जे बँकिंग करत होते. अच्छा. असं वाटलं की बँकिंग लवकर होईल ॲज कम्पेअर टू अदर गव्हर्नमेंट. बरोबर. सो मग मी BS ला आलो. नंतर मुकुंदा सर होते, त्यांना म्हणजे इन्क्वायरी केली. तर त्यांनी म्हटलं की उद्याला नवीन बॅच चालू होणार. बरोबर. तर मी लगेच उद्याला आलो. तर तुमची बॅच की तुमचं पहिलं लेक्चर आधीचं मी घेतो. तुमचं लेक्चर गेल्यावर असं वाटलं की इथेच लावायची, दुसरीकडे गेलोच नाही. नंतर मग स्टार्ट केलं. तर 6 महिने झाले, सिलेबस खतम झाला. तर प्रॅक्टिस बॅच नवीन लॉन्च झाली होती तेव्हा. तर प्रॅक्टिस बॅचमुळे म्हणजे जॉईन केली. त्यावेळेस तुम्ही म्हणजे असं हे सांगितलं होतं की एक एक्झाम होईल त्याच्यासाठी. बरोबर. आणि जे मेरिट बेसवर आम्ही त्यात सिलेक्शन घेऊ म्हणून प्रॅक्टिस बॅच. बरोबर. त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. ते आम्ही खूप जास्त सिरियसली घेतलं होतं त्यासाठी. बरोबर. तर त्यात सिलेक्शन झालं. प्रॅक्टिस बॅच जॉईन केली. प्रॅक्टिस बॅचमुळे असं झालं की टीव्हीवर तुम्ही जे दाखवतो आम्ही एक इमेज दाखवायचं, त्या 30 सेकंदमध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बरोबर. त्या स्पीडमुळे खूप जास्त फायदा झाला. अच्छा, राईट. नंतर मग स्पीड वाढत गेली, क्वेश्चन येत गेलं. बट मग आता प्रॅक्टिस साठी तर तुम्ही पुन्हा मॉक बॅच लॉन्च केली. बरोबर. मॉक पण मी जॉईन केली. तर मार्क्स पण छान येत गेले. तर आता नाबार्ड निघाले. अरे वा, गुड. आता मला सांग, घरच्यांचा काय रिॲक्शन आहे सध्या? घरचे किती आनंदात, काय त्यांचे काय रिॲक्शन? ज्या दिवशी रिझल्ट आला होता त्या दिवशी जस्ट कॉल केला होता पप्पाला की सिलेक्शन झालं होतं. पप्पा थोड्या वेळसाठी शांतच राहिले, मतलब म्हणजे शॉक झाले. नंतर म्हणत होते की फायनल झालाय का विचारलं. हा म्हटलं फायनल झालाय. नंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी वगैरे. तर मग तो फोन मम्मीकडे गेला. मम्मी तर खूप जास्त आनंदात झाली किंवा म्हणजे सगळ्यात छोटा मुलगा आहे मी घरचा. अच्छा, ओके. दोन दिदी आहे, ते मोठे आहेत. अच्छा. त्यामुळे मग म्हणजे माझ्याकडून एक्सपेक्टच नव्हतं की मी काही करेल बा इतक्या लवकर. बरोबर. तर मी असं सांगितलं नाही की मी ही एक्झाम द्यायला जाणार आहे किंवा काही असं, म्हणजे असं कधी बोललोच नाही.
तर मग त्या दिवशी फायनल सिलेक्शन झालं तर मी बाहेर होतो, कॉल करून सांगितलं. खूप जास्त खुश झाले ते, म्हणजे इतके खुश झाले की पूर्ण फॅमिलीला कॉल करून सांगून दिलं. वाटणारच ना. हा, आता सिलेक्शन झाल्यानंतर तुझी सॅलरी काय राहणार आहे, आणखी सुविधा काय काय मिळणार आहे तुला? 40,000 सॅलरी. अरे बाप. आणि एक फ्लॅट देणार आहे त्यांनी नाबार्ड मध्ये. ओके. आणि बाकी पर्क्स लाईक पेट्रोल, मोबाईल रिचार्ज, 10 बेसिसवर तुला एवढं मिळणार आहे. हा. हे आहे द पॉवर ऑफ गव्हर्नमेंट. आज जसं त्यांनी सांगितलं की किती वॅकन्सी निघाल्या ना, खरंच काही महत्वाचं नसतंय. आपल्या मनातला फक्त एक भीती असतं. 14 वॅकन्सीमध्ये त्यांनी सिलेक्शन घेतलं. महाराष्ट्रामधल्या 14 वॅकन्सीमध्ये हा मुलगा सिलेक्ट झाला, जस्ट विथ अ सिम्पल कन्सिस्टन्सी. मला सांगा, समजा तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी प्रॉपर ऐकल्यात तर आपण जशा प्रकारे चालतोय त्या प्रकारे आपण एक मोठी फॅक्टरी म्हणून डिसाईड होऊया, ज्यामध्ये महाराष्ट्रातनं, विदर्भातनं, नागपुरातनं सगळ्यात हायेस्ट सिलेक्शन्स काढूया. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तोच की तुम्ही पूर्णपणे झुंज जायला तयार व्हा. सर, वेल डन सर. मी ऐकून फार आनंद झाला की तुम्ही 14 मध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्हाला फॅसिलिटीज पण मिळतात आहेत. ह्या गोष्टी सांगितल्या त्या घरी आई बाबांना? हो, हे सांगितलंय. अच्छा, खुश झाले खूप. ओके, ठीक आहे. ओके, आता मला सांग, तुझं ज्यामध्ये सिलेक्शन झालंय, नाबार्ड मध्ये सिलेक्शन झालं, तर यामध्ये किती वॅकन्सीज होत्या, काय तुला त्याच्यात काय एक्सपिरियन्स झाला त्याबद्दल बोल. महाराष्ट्रामध्ये 14 वॅकन्सीज होत्या सर. अच्छा, ओके. त्यातून माझं सिलेक्शन झालं. तुला अशी भीती नाही वाटली 14 वॅकन्सी आहे, काय फॉर्म भरून अर्थ? पहिले फॉर्म भरताना म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं मला, कुणाल आपल्या बॅच मधलाच होता. ओके. त्यांनी सांगितलं की हा फॉर्म तुला भरायचा आहे. आणि त्याने हे पण म्हटलं तुला विचारत नाही, सांगत आहे. अच्छा. मी म्हटलं होतं की मी नाही भरणार, सध्या प्रिपरेशन चालू आहे, तर अंडर ग्रॅज्युएट काय भरायचं म्हणून. नंतर तो भरून दिला मी फॉर्म. 600 रुपये काहीतरी फी होती, तर माझ्याकडे 400 रुपये होते, त्याने 200 एक्स्ट्राची दिली. अरे बापरे. ओके. तर तो फॉर्म भरला, वॅकन्सीज बघितले नाही, डायरेक्ट पेपरला गेलो. आणि मेन म्हणजे सर ते करंट अफेअर यायचे त्यात, तर मी करंट अफेअर केलंच नाही कधी. कारण असं वाटलं की 6 महिन्यात, सरांनी सांगितलं होतं, हेमराज सरांनी, की 6 महिन्याचं अगोदर करायचं. बरोबर. तर मी IBPS PO ला टार्गेट करत होतो. बरोबर. तर अगोदर 6 महिन्याचं करायचं होतं, तर मी करंट अफेअरला हातच नाही लावला. माझं रिझनिंग, मॅथ थोडं होतं छान, इंग्लिश थोडं ठीकच होता, तर करंट अफेअर केलो नाही. तर रात्रीला, उद्या पेपर आहे म्हणताना रात्रीला 2 मॅरेथॉन केले होते, 3-3 घंट्याचे, आणि 2 PDF रीड केलो. आणि तसाच दुसऱ्या दिवशी मी पेपरला सल्ला केला. तर छान जमला पेपर. मला असं वाटलं की निघून जाईल. मी सगळ्या म्हणजे जे विचारलं तेवढं छान नाही गेला असं सांगितलं. तर जेव्हा रिझल्ट आला तर नंतर LPT साठी बोलवलं. बरोबर. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. LPT पण छान गेला. ओके. वाटलं की होऊन जाईल, तरी पण मी कधी म्हटलं नाही की होऊन जाईल म्हणून. तर डायरेक्ट फायनल रिझल्ट आल्यावर सांगून. क्या बात, क्या बात. हे कधी कळलं की फक्त महाराष्ट्रात 14 जागा होत्या म्हणून? सगळं झाल्यावर समजलं. अच्छा, चला, छान आहे. बरोबर. मला सांग, काय तुझी लाईफ काय होती आधीची, जेव्हा तू शाळेत होता त्या टाइमला काय होतं? घराची परिस्थिती कशी होती? घर काय होतं? थोडा फॅमिली इश्यू होता सर, पर्सनल. अच्छा. त्यामुळे असं वाटलं की आता काहीतरी आपल्यालाच करावं लागेल. ओके. तर 8वी ते 10वी इतकं काही सिरियस नव्हतं. नंतर 11वी 12वी पासून 12वी ते डिसाईड केलं. अच्छा. की गव्हर्नमेंट एक्झाम पाहिजे म्हणून. ओके. तर म्हणजे अशी मॅच्युरिटीज येत गेली. बरोबर, वेळेनुसारच आली. तर 12वी डिसाईड केलं बँकिंग करायचं. बट आता इथे आल्यावर थोडं डिस्ट्रॅक्ट झालो होतो. अच्छा. हॉस्टेलमध्ये होतो, तर हॉस्टेलमध्ये बरोबर, फर्स्ट इयर साठी. बरोबर. तर फर्स्ट इयर मध्ये असेच टाइमपास मध्ये गेलो. बट नंतर असं वाटलं की आता सुरू करून द्या. बरोबर. पण तेव्हा पण सिरियसनेस नव्हतं. जस्ट क्लास जॉईन केले होते. पहिला महिना असाच गेला होता माझा. ओके. तर मग दुसऱ्या महिन्यापासून असं मोटिवेशन येत गेलं. नंतर छानपैकी प्रिपरेशन चालू. तुझं प्रिपरेशन तू केलं, बाकी पण मुलांनी क्लासेस लावली आहेत. मला असं काय वाटतं, तुला काय वाटतं, तुझा कोणता गुण तुला वेगळं करतो ज्यामुळे तुझं सिलेक्शन इतक्या लवकर झालं? सर, मला असं वाटतं की माझ्यात कन्सिस्टन्सी छान होती. अच्छा. कारण मी BS आपली 7 वाजता ओपन व्हायची आणि 8 वाजता बंद व्हायची. बरोबर. तर मी 9 वाजता यायचो आणि 8 वाजता मीच लॉक करून जायचो BSला. तर म्हणजे जेवण वगैरे तो टाइम सोडून बाकी वेळ मी अभ्यास करायचो. ओके. त्यामुळे तुला वाटतं की सिलेक्शन झालं. हाच गोष्ट मी प्रश्न किती वेळा तुम्हाला सगळ्यांना सांगितले की आता माहिती आहे का, जसं तुम्ही आता याची स्टोरी ऐकली, फार छोटीशी होती. या स्टोरीमध्ये तुम्ही कळलं एक असता जाणीव. ती जाणीव होणं फार गरजेचं आहे.
की घरातले मायबाप हे बुडे होतात आहेत हे दिसणं फार गरजेचं आहे, ते लाचार आहेत हे दिसणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्ही कितीही प्रयत्न करून घ्या, ते दाखवणार कधीच नाहीत आपल्या मुलांना मोठं करताना की ते काय करतात आहेत तुम्हाला मोठं करण्याकरिता. तर ते बघावं लागतं. ज्याला दिसतं तो वेळ आधीच मच्युअर होतो आणि हे आवश्यक आहे, तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून मला हे नेहमी मी म्हणतो नेहमीच की गव्हर्नमेंट जॉब ही गोष्ट फक्त जिद्दीची आहे. बाकी यामध्ये सिलेबस तुम्हालाही माहिती आहे फार बेसिक सिलेबस असतो, पण जिद्द ज्यामध्ये आली ना तोच व्यक्तीनं पेटतो. आणि जसा हा बोलला की सकाळी 9 वाजेपासनं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एका क्लासेसमध्ये राहणं, हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण ना भरपूरशे मुलं म्हणतील की आता मी पण राहील. उद्यापासून मे बी हा व्हिडिओ आल्यानंतर BSमध्ये गर्दी वाढेल, पण पुन्हा ही गर्दी वेळेसोबत विरळ होत जाणार आणि संपून जाणार. या गोष्टीला कन्सिस्टंट ठेवणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस बॅच क्लासेस करणं, क्लासेस नंतर प्रॅक्टिस बॅचला बसणं, तिथे रेग्युलरली 1.5-2 तास जे पण क्लासेस होतात ते बघणं, त्यानंतर संपल्यावर मॉक बॅच, तिथे 3-3, 6-6 तास वेगवेगळ्या टेस्ट देणं. हे ज्याने केलं त्यांनी चेंज केलं. आज ज्या घरी 150 रुपये पर डे साठी आई मजुराला जायची, आज ती आई किती आनंदाने सांगत असेल की माझा मुलगा आज गव्हर्नमेंट जॉबवर लागला. आणि ही कहाणी इथे संपत नाही, कारण आता याचं ग्रॅज्युएशन होणार, त्याच्यानंतर इंटरनल एक्झाम्स होतात, हा इंटरनल प्रमोशन्स घेणार. समजा आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, समजा हा मुलगा आज सिन्सिअरली करतोय आणि महत्त्वाचं समजा तुम्ही हे सिन्सिअरनेस सोडलं नाहीत तर पुढे आणखी भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. मी प्रत्येक या गोष्टीतनं तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले आम्ही तुमच्या आयुष्यात काही चेंजेस करून येऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही. आमची तुमच्यावर जे चेंजेस सांगतो, तुम्हाला जे गोष्टी सांगतो, काही आहेत जे त्यांना फार महत्त्व देऊन करतात, फॉलो करतात, आणि काही आहेत जे फक्त ऐकून एक फील करतात आणि निघून जातात. ह्या गोष्टी फक्त तुमच्या केल्याने चेंज होणार आहे आणि हेच आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. सर थँक्यू सो मच सर आल्याबद्दल, आज छोटासा आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल. आणि तुमच्या आयुष्यात जितके पण तुम्ही आणखी मोठे व्हाल, आमची सगळ्यांची तुमच्याकडे मनोकामना आहेत, शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच मोठे व्हा आणि येत जा. जेवढ्या एक्झाम क्रॅक होत जाईल आपण पुन्हा येत जाऊ आणि पुन्हा पॉडकास्ट रेकॉर्ड करत जाऊ. थँक्यू.